हे इथून भरत आहे आपलं ते जनरेटर चालू आहे ना त्या जनरेटर देऊन भरत आहे हे आपली जेवढं पाहिजे उठा उठा हे नागपूर टॉर्च आहे का टॉर्च आहे आज धामणगाव विद्या मंदिर येथे अत्यंत भयावह घटना आपल्या या क्षेत्रामध्ये झालेली आहे। जवळजवळ 50 ते 60 घरं जळून खाक झालेली आहे। ही घटना खरंच वेदनादायी आहे, कारण सगळ्या लोकांचं नेस्तनाबूत झालेलं आहे। मी जवळजवळ 3 तासापासून इथे होतो। जशी घटना झाली अर्ध्या तासामध्ये इथे पोहोचलो। मी भिवापूरलाच होतो, सगळ्या अधिकाऱ्यांना फोन केले। अग्निशामक दल असेल, पोलीस यंत्रणा असेल, महसूल विभाग असेल, हे सगळे लोक इथे आलेले आहेत। पण जे नुकसान झालं ते न भरून निघणार आहे, कारण गोरगरीब लोकांचे सगळे घरच जळालेले आहेत। आम्ही आताच तहसीलदार, SDO, कलेक्टर साहेबांसोबत बोलणं झालं की या सगळ्या लोकांची नुकसान भरपाई ही झाली पाहिजे। एकही माणूस तिथून सुट्टा कामा नाही, कारण जेवढं नुकसान झालं, कोणाचा कपास जळला, कोणाचं कुटार जळलं, कोणाच्या काही 1-2 लोकांना इजा झाल्या, काही लोकांच्या एका बैलाला इजा झाली। हे सगळं ही जी घटना आहे खूपच दुर्घटना ही अत्यंत भयावह दुर्घटना आहे, कारण अशी घटना झाली, वाराधून आली आणि एका वेळेस बरं झालं की थोडीशी वाराधून थांबली, नाहीतर हे अख्खं गाव बेचिराग झालं असतं। अशा वेळेस सर्व गावकरी लोक, आजूबाजूच्या परिसरातले लोक धावून आले आणि अग्निशामक असेल सगळी यंत्रणा आज कामात आली, पण नुकसान खूप मोठं झालेलं आहे। सर, असं म्हणतात का भरपूर जनावरे, बकऱ्या वगैरे याच्यामध्ये अनाज जळलेलं आहे? अनाज हे खूप सारं जळलेलं आहे। बकऱ्या, जनावरं हे दुसऱ्या गावात घेऊन गेले लोक। जेव्हा ही घटना झाली तर लोकांनी आपापले जनावरं बाहेर काढून घेतले। गावकरी लोकांनी सुद्धा खूप सहकार्य केलं, ते जनावरं असतील, बाकी विषय असतील, पण अनाज असेल, घरचं सगळं साहित्य हे जळून खाक झालेलं आहे।